पालखी पुढे गेल्यानंतर काही मिनिटातच कोसळला जीर्ण वाडा. नाशिकमध्ये मोठा अनर्थ थोडक्यात टळला. नाशिक शहरातील मेन रोड परिसरात गुरुवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची धक्कादायक घटना घडली. मेन रोडवरील धुमाकूळ पॉइंट परिसरात असलेल्या एका जीर्ण वाडा अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा वाडा कोसळण्याच्या अवघ्या 5 ते 10 मिनिटांपूर्वीच याच मार्गावरून पालखी सोहळा आणि दिंडी पुढे गेली होती. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून वारकरी, भाविक आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मिळालेल्या माहितीनुसार शहरातून पालखी सोहळा आणि दिंडी मार्गक्रमण करत असताना मोठ्या संख्येने वारकरी व भाविक या मार्गावर उपस्थित होते. पालखी पुढे गेल्यानंतर काही मिनिटातच संबंधित जीर्ण वाड्याचा मोठा भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी रस्त्यावर मोठी गर्दी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही मिनिटाचा फरक पडला असता तर ही घटना गंभीर स्वरूप धारण करू शकली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार संबंधित वाडा गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत होता. वाड्याची अवस्था पाहता प्रशासनाने संबंधित विभागांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच धोकादायक बांधकामाबाबत नोटीसही देण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र वेळेत आवश्यक कारवाई न झाल्याने अखेर हा वाडा कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान आज झालेल्या हलक्या पावसामुळे वाड्याची आधीच कमकुवत झालेली रचना आणखीन ढासळली असावी आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाडा कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसर सुरक्षित करण्यात आला असून ढिगाऱ्याची पाहणी आणि पंचनामा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा इमारतींवर वेळेत कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सत्य वार्ता मराठी न्यूज, नाशिक. आता हा वाडा जो पडला आहे अतिशय जुना वाडा होता व जीर्ण झालेला वाडा होता. अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल नोटीस पण दिलेल्या होत्या, पण तरी तो थोडासा जो पाऊस झाला त्याच्यामुळे पडला. आता दिंडी इथून गेली नाथांची 15 मिनटं जो आहे त्या टाईम स्पॅनमध्ये खूप मोठी जीवितहानी टाळली गेली. नाही तरी ते खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. अधिकारी हे तत्परतेने आले, त्यांना आम्ही फोन केले तेव्हा. फक्त आता अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की लवकरात लवकर हा जो वाडा आहे तो उतरवून ठेवा, म्हणजे याच्या पुढे काही या वाड्याच्या इथे जीवितहानी किंवा काही दुर्घटना घडणार नाही. वाड्याला काही नोटीस दिली होती पहिले महापालिकेने? हो, दिलेली आहे, बजावलेली आहे मालकाने.